अधिकृत उमेदवार आणि आमचे सहकारी दामाजी कमल, आमचे दुसरे सहकारी चिंचणी पंचायत समितीचे उमेदवार उत्तम पाटील आणि आमचे मित्र ॲडव्होकेट अतुल डांगे यांच्या सौभाग्यवती शर्मिलाताई डांगे ते तिघही जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. आज आपण सिद्धरायाला साकडं घालून या प्रचाराचा शुभारंभ कवठेकंद या परिसरामध्ये केलेला आहे. तर हे मंदिर जागृत आहे, जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थानाला येऊन आपण साकडं घातलेलं आहे. खरं तर आत्ताच पुजारी साहेबांनी सांगितलं किंवा डांगे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं महिलांसाठी 1,500ची पेन्शन सुरू केल्या, मानधन सुरू केलेलं आहे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की येत्या 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची सगळी कर्जमाफी 100% होणार. म्हणजे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष घेत आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्ष विकास, शेतकऱ्यांचा विकास, महिलांचा विकास हे धोरण घेऊन पुढे जात असताना तालुक्यामध्ये मात्र सेटिंगचं राजकारण सुरू असेल, अंडरस्टँडिंगचं राजकारण सुरू असेल तर त्या राजकारणाला कुठंतरी मुठमाती देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. म्हणजे ह्यांना वाटेल त्यावेळी विरोधात एक वेळ लढणार आणि यांना वाटेल त्यावेळी आमच्या घरातला भाऊ आहे म्हणून गाव एक व्हावं म्हणून उमेदवार मागं काढून घेणार. म्हणजे लोकांना झुंजवण्याचा धंदा या तालुक्यातल्या 2 नेत्यांनी सुरू केलेला आहे आणि त्या धंद्याला आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मुठमाती देण्याची एक चांगली संधी आहे. म्हणजे तुम्ही करताय त्यावेळे प्रेम आणि आम्ही करतोय ते लफडं, म्हणजे असं त्यांचं झालं. तुम्ही राजकारण काही केलेलं चालतंय आणि आम्ही मात्र केलं तर म्हणजे गावागावातली सगळी माणसं 2 गटामध्ये सातत्यानं झगडतायत, संघर्ष करतायत, रक्त सांडतायत आणि दुसऱ्या बाजूला हे मात्र म्हणजे अगदी जिल्हा परिषदच एकत्र लढायचं चाललं होतं दामाजी, बरोबर. दोघं मिळून एकत्र लढायचं चाललं होतं, पण सगळेच आपल्या नाराज असणारे आपल्या बाजूनं राहणार नाहीत म्हणून अतुलराव त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला. नाहीतर या तालुक्यामध्ये त्यांचं अंडरस्टँडिंगचं राजकारण सुरू आहे. ते अंडरस्टँडिंगचं राजकारण मोडण्याची जिल्हा परिषद निवडणूक आणि तुमचा मतदारसंघ तर ती फार मोठी तालीम आहे. म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेला उमेदवार देणार नाही, पंचायत समितीला एकाच घरातले 2-2 देणार आणि दुसरे काही उमेदवार आहेत का नाही, नवरा बायको का तेच एवढे वाग लागल्यात. एकाच गावातले दोन्ही बाजूला नवरा बायको, म्हणजे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे त्या राजकारणाला तर मुठपाती देऊयात, पण यापुढच्या काळात विकासाचं राजकारण करायचं असेल तर आपल्याला यापुढच्या काळात भारतीय जनता पक्षाला साथ देण्याची गरज आहे. या कवठेकंद नगरीमध्ये अशोक काका खाडे माझ्याबरोबर आहेत, मी दामाजी पण माझ्याबरोबर होता. तासगाव नागेवाडी कारखान्याची जवळजवळ 64 कोटींची बिलं आम्ही व्याजासहित शेतकऱ्यांची मिळवून दिली आणि त्यात कवठेकंद या गावातली एकट्या गावातली अतुलराव 2 कोटीची ऊस बिलं आहेत. किती? 2 कोटीची ऊस बिलं एका कवठेकंद गावामधले. म्हणजे सातत्यानं आम्ही काम करत राहणारी माणसं आहेत, कामाला साथ देणारी माणसं आहे, लढणारी माणसं आहे, संघर्ष करणारी माणसं आहे आणि माझ्याबरोबर प्रत्येक लढ्यात दामाजीही आमच्या बरोबरीनं होता. त्यामुळे एका लढणाऱ्या कार्यकर्त्याला साथ द्यायची का घराणेशाला साथ द्यायची, घराणेशाहीला साथ द्यायची हा सर्वस्वी निर्णय मतदारांचा आहे. आणि एका छोट्या गावात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. धुळगाव या गावानं एकसंघपणे दामाजी डोबल यांच्या पाठीमागे राहायचा निर्णय घेतलेला आहे. अगदी त्या गावचे डेप्युटी सरपंच सूर्यकांत गायकवाड हे तसे भारतीय जनता पक्षाचे नाहीत, पण गावचा उमेदवार आहे म्हणून एक दिलानं गाव, बरोबर का गायकवाड साहेब, एक दिलानं गाव दामाजी डुबल यांच्या पाठीमागे राहिलेलं आहे. तसंच तीच भूमिका उपळा गावानं सुद्धा घेतलेली आहे. गट तट बाजूला ठेवून आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आहे. तसं कवठेकंद हे गाव चळवळीचं गाव आहे, लढाऊ गाव आहे, संघर्ष करणारं गाव आहे, सातत्यानं रस्त्यावर येणारं गाव आहे. तर या गावानं सुद्धा कवठेकंदच्या सगळ्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना माझी विनंती राहील, याच गावची एक शिकलेली महिला अतुल डांगेंची सौभाग्यवती शर्मिलाताई डांगे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे कवठेकंद गावानं सुद्धा आणि शशिकांतरावांनी सांगितलं तसं डांगे परिवाराचा सामाजिक आणि राजकीय वारसा चांगला आहे. त्यामुळे एका चांगल्या कुटुंबातली, राजकीय कुटुंबातली, सामाजिक कुटुंबातली एक महिला, तरुण महिला, त्या महिलेला आपण साथ देणं हे कवठेकंदकरांचं सुद्धा कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि या मतदारसंघामध्ये
जे अंडरस्टँडिंगचं आणि सेटलमेंटचं राजकारण सुरू आहे त्या सेटलमेंटच्या राजकारणाला चपराक देण्याची एक चांगली संधी आहे आणि ती संधी या मतदारसंघातल्या मतदारांनी दवडू नये अशा पद्धतीचं आवाहन करतो. या तिघांचंही चिन्ह कमळ आहे. एकाच मशीनवरती 2 चिन्ह येतील. जे प्रत्येक मतदाराला 2 मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकाच नंबर तिघांचेही नंबर एकच आहेत. कमळ या चिन्हावरती पहिल्या नंबरचं चिन्ह आहे कमळ. पंचायत समितीला पण 1 नंबर आहे, जिल्हा परिषदेला पण 1 नंबर आहे. त्यामुळे 2 मतं द्यायची आहेत आणि 1 नंबरला ते मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय